विद्यार्थी मित्रांनो, गाडीचा अपघात झाला की अचानक एअरबॅग्स बाहेर येतात हे तुम्ही पाहिले असेलच. पण या एअरबॅगच आपला जीव कसा वाचवतात माहिती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, येथे काम करतो न्यूटनचा गतिविषयक नियम दुसरा, ज्याला आपण संवेग बदलाचा दर असेही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जेव्हा आपली गाडी धडकते तेव्हा आपल्या शरीराचा वेग खूप जास्त असतो. जर आपले डोके थेट स्टिअरिंगवर आदळले तर अत्यंत कमी वेळेत मोठा संवेग शून्य होतो आणि ज्यामुळे प्रचंड बल निर्माण होऊन मोठा अपघात होऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही एअरबॅग्स पुढे आल्यामुळे आपले डोके स्टिअरिंगवर न आदळता कुठे आदळते तर ते आदळते एअरबॅग्सवर. लक्षात आलं का? एअरबॅग दबल्यामुळे डोके थांबण्यासाठी आपल्याला जास्त वेळ मिळतो. वेळ वाढल्यामुळे जो काही आपला जोर असतो म्हणजे जे काही बलाचा प्रभाव इथे खूप कमी होतो आणि आपल्याला इजा होत नाही. विद्यार्थी मित्रांनो बघा, उंचावरून उडी मारताना खाली सिमेंटच्या जमिनीऐवजी गादी आणि वाळू का ठेवतात माहिती आहे? तर ह्याच कारणासाठी. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आहे ना भारी सायन्स? जर तुम्हाला न्यूटनचा दुसरा नियम समजून घ्यायचा असेल तर एकदा मराठी लेक्चरवाली चॅनेलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.